नमस्कार मित्रांनो, मी सारिका आणि तुमचं मनापासून स्वागत आहे मराठी भयकथा या आपल्या हक्काच्या चॅनलवर. कधी विचार केलाय, रात्रीच्या वेळी तुम्ही एका निर्जन अनोळखी रस्त्यावरून एकटेच गाडी चालवत आहात. आजूबाजूला घनदाट जंगल आहे, मोबाईलला नेटवर्क नाही आणि अचानक तुमचा रस्ता अडवला जातो. अशा वेळी तुमची प्रतिक्रिया काय असेल? माणुसकी म्हणून तुम्ही खाली उतरून मदत कराल, की तुमची स्वीट सेन्स तुम्हाला सांगेल की इथे काहीतरी गडबड आहे? आजची कथा आहे मकरंदची, ज्याच्या एका निर्णयाने त्या रात्री त्याचं आयुष्य पणाला लागलं होतं. कोकणातल्या एका अशा रस्त्याची ही गोष्ट आहे जिथे GPS सुद्धा तुम्हाला वाटेवर नाही तर मृत्यूच्या सापळ्यात घेऊन जातो. मित्रांनो, ही कथा शेवटपर्यंत नक्की बघा, कारण यातला थरार क्षणाक्षणाला वाढत जाणार आहे. आणि हो, कमेंट्समध्ये तुमचं नाव आणि तुम्ही हे आमचं मराठी भयकथा चॅनल कोणत्या शहरातून बघत आहात हे लिहायला अजिबात विसरू नका. मला तुमच्याशी जोडलेलं राहायला खूप आवडेल. चला तर मग श्वास रोखून धरा आणि तयार व्हा त्या काल रात्रीचा अनुभव घेण्यासाठी. सन 2010. आजही तो दिवस आठवला की छातीत कुठेतरी थंडगार गारठा उरतो. माझं नाव मकरंद. मी त्यावेळी पुण्यात राहायचो. माझे मामा कोकणात सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या एका लहानशा निसर्गरम्य गावात राहायचे. कामाच्या गडबडीत बराच काळ त्यांच्याशी भेट झाली नव्हती. शहराच्या धावपळीतून कंटाळा आला होता, म्हणून ठरवलं की एक आठवडा सुट्टी काढायची आणि मामाच्या गावी जाऊन निवांत राहायचं. माझ्याकडे त्यावेळी एक जुनी पण अत्यंत भरवशाची महिंद्रा स्कॉर्पिओ होती, काळ्या रंगाची, अगदी दणकट गाडी. मला माझ्या ड्रायव्हिंगवर आणि त्या गाडीवर पूर्ण विश्वास होता. कोकणचा प्रवास तसा मोठा असतो. पुणे ते सिंधुदुर्ग म्हणजे चांगलाच पल्ला, पण मी स्वभावाने थोडा हट्टी. एकदा ठरवलं की ठरवलं. घरातून निघतानाच मी मनाशी पक्क केलं होतं, काहीही झालं तरी मुक्काम करायचं नाही, एकाच दिवसात गावी पोचायचं. सकाळी साधारण 10च्या सुमारास मी पुण्यातून निघालो. सुरुवात उत्साहात झाली. गाणी ऐकत खिडकीतून येणाऱ्या वाऱ्याचा आनंद घेत प्रवास सुरू होता. दुपारी साधारण 3च्या दरम्यान कोल्हापूरजवळ एका टपरीवर थांबून झणझणीत मिसळ आणि चहा घेतला. पोट भरलं आणि मनाला तरतरी आली. पुढे 3-4 तासाने सूर्यास्त होऊ लागला. तशी मी एका विश्रांतीगृहाच्या बाहेर गाडी थांबवली. आईने डब्यात दिलेली पोळी भाजी खाल्ली. त्यावेळीच खरं तर थोडा आराम करायला हवा होता, पण मला थांबायचं नव्हतं. वेळेचं गणित डोक्यात पक्क होतं. रात्र कधी झाली हे मला कळलंच नाही. आजूबाजूची दृश्य बदलली. शहरांची वर्दळ मागे पडली आणि कोकणातले वळणावळणाचे रस्ते सुरू झाले. बाहेर मिट्ट काळोख दाटला होता. पावसाचे दिवस नसले तरी कोकणातल्या हवेत एक प्रकारचा दमटपणा आणि धुकं होतं, ज्यामुळे हेडलाईटचा प्रकाशही काही अंतरापर्यंतच दिसत होता. रात्रीचे 10:30 वाजले होते जेव्हा मी एका पेट्रोल पंपावर गाडी थांबवली आणि शेवटचं पेट्रोल भरलं. टाकी फुल केली. प्रवासाचा शीण आता जाणवू लागला होता. डोळे जड झाले होते. पापण्यांवर मनाचं ओझं असल्यासारखं वाटत होतं. खरं तर तिथेच थांबून एक कडक कॉफी घ्यायला हवी होती आणि थोडी झोप काढायला हवी होती, पण कदाचित त्या अति थकव्याने माझी विचार करण्याची शक्तीच संपली होती. मी डॅशबोर्डवरच्या GPS पाहिलं. त्यावर चमकत होतं ETA 11:30. फक्त तासाभराचा रस्ता उरला होता. मी मनाला उभारी दिली. फक्त 1 तास, मग मऊ अंथरूण आणि शांत झोप, असं स्वतःला समजावलं. पेट्रोल पंपातून बाहेर पडताच त्या GPSने मला एक विचित्र सूचना दिली. त्याने मला सरळ हायवेवरून नेण्याऐवजी एका उजव्या बाजूच्या अरुंद रस्त्यावर वळायला सांगितलं. हा कुठला रस्ता? मी मनातल्या मनात पुटपुटलो. पण टेक्नॉलॉजीवर आपण डोळे झाकून विश्वास ठेवतो आणि तसाच मीही ठेवला.
मला वाटलं हा शॉर्टकट असेल. मी हायवे सोडला आणि गाडी त्या कच्च्या अरुंद रस्त्यावर वळवली आणि तिथेच खऱ्या अर्थाने माझ्या त्या भयानक रात्रीची सुरुवात झाली. आजूबाजूला घनदाट जंगल, रस्त्यावर एकही घर नाही आणि वर आकाशात चंद्रही ढगाळ लपलेला. माझ्या स्कॉर्पिओचा उंच बांधा आणि बंपरवर लावलेला तो लाईट बार, एवढाच काय तो माझा आधार होता. मी एकटाच होतो, पण मला हे माहीत नव्हतं की त्या जंगलात मी एकटा नाही. मी हायवे सोडला आणि गाडी त्या कच्च्या रस्त्यावर वळवली. सुरुवातीची काही मिनिटं मला काहीच वाटलं नाही, पण जसा मी थोडा आत शिरलो तसं रस्त्याचं रूपच बदललं. तो रस्ता डांबरी होता की मातीचा हे समजणंही कठीण झालं होतं. रस्त्यावरचे खड्डे इतके मोठे होते की माझी स्कॉर्पिओ सारखी हेलकावे खात होती. आता आजूबाजूला फक्त आणि फक्त घनदाट झाडी होती. ती झाडं इतकी उंच आणि दाट होती की जणू त्यांनी आकाशालाच झाकून टाकलं होतं. माझ्या गाडीच्या हेडलाईट्सचा प्रकाश जिथे पडायचा तेवढाच भाग उजळायचा. मग त्या प्रकाशाच्या पलीकडे तो काळोख एखाद्या भिंतीसारखा अभेद्य उभा होता. माझ्या मनात शंकेची पाल चुकचुकली. जीपीएसने मला या रस्त्यावरून का आणलं हा प्रश्न मला सतावू लागला. मी मोबाईल रेंज बघितली. नो सर्व्हिस. मोबाईलच्या स्क्रीनवरचा तो कोपरा रिकामा पाहून पोटात गोळा आला. आता मी पूर्णपणे त्या जीपीएस मशीनच्या भरवशावर होतो. गाडीतली शांतता मला खायला उठली होती. ती फोडण्यासाठी मी रेडिओ चालू केला, पण माझं दुर्दैव गाण्याऐवजी फक्त एक कर्कश किर्र असा स्टॅटिक आवाज स्पीकर्समधून बाहेर पडला. तो आवाज ते शांततेत इतका भयानक वाटला की मी लगेच रेडिओ बंद केला. आता फक्त इंजिनची खरखर आणि टायरखाली रगडल्या जाणाऱ्या खडीचा आवाज. वातावरणात एक विचित्र जडपणा आला होता. असं वाटत होतं की त्या झाडीतून कोणीतरी काहीतरी माझ्यावर नजर ठेवून आहे. माझे डोळे सतत रिअरव्ह्यू मिररकडे जात होते, पण मागे फक्त धूळ आणि काळोखच दिसत होता. मला आता भीती वाटू लागली होती, एक अनामिक भीती. मला फक्त या जंगलातून बाहेर पडायचं होतं. मामाचं घर किती लांब आहे हे आता महत्त्वाचं नव्हतं. महत्त्वाचं होतं या निमशमशान रस्त्यावरून बाहेर पडणं. न ॲक्सिलेटरवरचा पाय दाबला. काटा 50 वर गेला. 55, 60. रस्ता खराब असूनही मी वेग वाढवला. गाडी वेगाने पुढे धावत होती. वाऱ्याचा आवाज खिडकीवर आदळत होता. अचानक माझ्या गाडीच्या हाय बीमच्या प्रकाशात साधारण 50-60 मीटर अंतरावर रस्त्याच्या मधोमध काहीतरी चमकलं. ते एखाद्या प्राण्याचे डोळे नव्हते, ते रेडीमही नव्हतं. ते काहीतरी धातूचं होतं, मोठं आणि अटकाव करणारं. माझा मेंदू काही समजण्याच्या आतच माझ्या पायाने आपोआप ब्रेक दाबला, पण वेग जास्त होता. गाडी घसरत पुढे निघाली होती आणि जसा मी जवळ गेलो तसं मला स्पष्ट दिसलं ते 4 मोठे निळे ड्रम्स होते आणि त्यांच्या मधल्या जागेत काहीतरी तीक्ष्ण, काहीतरी भयानक लपवून ठेवलं होतं. माझ्या काळजात धस्स झालं. हा रस्ता रिकामा नव्हता. माझी वाट कोणीतरी अडवली होती. गाडी थांबली तेव्हा हेडलाईटच्या प्रकाशात समोरचं दृश्य स्पष्ट झालं. ते फक्त ड्रम नव्हते, त्यांच्या मागे जमिनीला खेटून एक मोठा गंजलेला पण अत्यंत धारदार लोखंडी काट्यांचा सापळा पसरलेला होता. जर मी ब्रेक दाबला नसता आणि गाडी तशीच नेली असती तर एका सेकंदात माझे 4ही टायर फाटले असते आणि मी तिथेच अडकलो असतो. माझ्या शरीरातून एक थंड लहर सळसळून गेली. हा पोलिसांचा नाकाबंदीचा प्रकार नव्हता. इतक्या रात्री या निर्जन जंगलात हे फक्त एकाच गोष्टीसाठी असू शकतं, शिकार. मी गाडी बंद केली नाही, पण गिअर न्यूट्रलवर टाकला. माझा श्वास जोरजोरात चालला होता. मी बाजूच्या सीटवर ठेवलेली माझी बॅट मुठीत घट्ट पकडली. बाहेर कमालीची शांतता होती. ती शांतता इतकी भयानक होती की मला स्वतःच्या हृदयाचे ठोके स्पष्ट ऐकू येत होते. मी खिडकीच्या काचेतून बाहेरच्या अंधारात
पाहण्याचा प्रयत्न करत होतो. तेवढ्यात डाव्या बाजूच्या त्या दाट झुडपांमधून तो आवाज आला, मदत करा. तो मगाचाच आवाज होता, पण आता तो जास्त जवळून आला होता. मी त्या दिशेने पाहिलं. गाडीच्या दिव्यांचा अंधुक प्रकाश जिथे झुडपांवर पडत होता तिथे मला एक मानवी आकृती दिसली. कोणीतरी त्या झुडपांच्या आडोशाला गुडघ्यात डोकं घालून बसलं होतं. माझं मन क्षणभर डगमगलं. कोणीतरी जखमी असेल का? खरंच मदतीची गरज असेल का? मी दरवाजाच्या हँडलवर हात ठेवला. लॉक उघडणारच होतं की माझी नजर त्या आकृतीवर स्थिर झाली. तो माणूस किंवा ती जी कोणी व्यक्ती होती ती अजिबात हालत नव्हती. श्वास घेताना शरीर जसं हलायला हवं तसं ते हलत नव्हतं. आणि तो मदत करा हा आवाज तो त्या आकृतीतून येत नव्हता, तर त्याच्या थोडा बाजूला असलेल्या अंधारातून येत होता. जणू कोणीतरी टेप रेकॉर्डर लावला असावा किंवा कोणीतरी आवाजाची हुबेहूब नकल करत असावं. माझ्या मेंदूने धोक्याची घंटा वाजवली. मकरंद, खाली उतरू नकोस. मी माझा हात हँडलवरून मागे घेतला आणि त्याच क्षणी माझ्या डोळ्यांच्या कोपऱ्यातून मला उजव्या बाजूच्या आरशात हालचाल दिसली. मी दचकून तिकडे पाहिलं. जंगलाच्या कडेला जिथे हेडलाईट्सचा प्रकाश पोचत नव्हता तिथे 2-3 सावल्या उभ्या होत्या. त्या सावल्या झाडांसारख्या स्थिर नव्हत्या. त्या हळूहळू पण निश्चितपणे माझ्या गाडीच्या दिशेने सरकत होत्या. त्यांच्या हातात काहीतरी होतं. लाकडी ताडके किंवा लोखंडी रॉड असावेत. ते मदतीसाठी आलेले वाटसरू नव्हते. ते वाटमारी करणारे शिकारी होते आणि मी त्यांची शिकार बनून या लोखंडी जाळ्यात अडकलो होतो. डाव्या बाजूला ती विचित्र न हलणारी आकृती आणि तो यांत्रिक आवाज आणि उजव्या बाजूला वेगाने जवळ येणाऱ्या त्या सावल्या. मी पूर्णपणे घेरलो गेलो होतो. जर मी आणखी 1 मिनिट तिथं थांबलो असतो तर त्या सावल्यांनी माझ्या गाडीच्या काचा फोडल्या असत्या आणि मला खेचून बाहेर काढलं असतं. मृत्यू माझ्यापासून फक्त एका काचेच्या अंतरावर उभा होता. माझ्या मेंदूने त्या एका सेकंदात निर्णय घेतला. आता नाही तर कधीच नाही. माझ्या उजव्या बाजूने ते लोक वेगाने जवळ येत होते. जर मी गाडी रिव्हर्स घेतली असती तर कदाचित त्यांनी मागून वार केला असता आणि खिडक्या फोडल्या असत्या. माझ्याकडे विचार करायलाही वेळ नव्हता. मी गिअर लिव्हर जोरात ओढला आणि गाडी फर्स्ट गिअरमध्ये टाकली. स्टेअरिंग व्हील पूर्ण ताकदीने उजव्या बाजूला फिरवलं, त्याच दिशेला जिथून त्या सावल्या येत होत्या. माझं हे कृत्य पाहून ते क्षणभर गोंधळले असावेत. त्या रस्त्याच्या कडेला जिथे डांबर संपून कच्ची माती आणि दगडधुंडे होते तिथे थोडीशी जागा होती. मी ॲक्सिलेटरवर पाय जोरात दाबला. माझ्या स्कॉर्पिओच्या इंजिनने एक मोठी डरकाळी फुटली. टायर मातीत रुतले, फिरले आणि मग गाडीने उसळी घेतली. गाडी त्या खडबडीत भागावरून वेगाने पुढे गेली. गाडी प्रचंड हडबडली. आतलं सामान इकडे तिकडे पडलं. माझं डोकं छताला धडकलं असतं, पण मी स्टेअरिंग सोडलं नाही. त्या लोखंडी काट्यांच्या सापळ्याला आणि त्या ड्रम्सना अगदी काही इंचाचं अंतर राखून मी बगल दिली. जसा मी त्या सावल्यांच्या जवळून गेलो तसा माझ्या हेडलाईटचा बाजूचा प्रकाश त्यांच्यावर पडला आणि मित्रांनो, मला जे दिसलं त्याने माझा थरकाप उडाला. ते लुटारू वाटत नव्हते, पण त्यांचे चेहरे सपाट होते. जणू चेहऱ्यावर डोळे, नाक काहीच नव्हतं किंवा त्यांनी काहीतरी विचित्र मुखवटे घातले होते. आणि डाव्या बाजूला झुडपात बसलेली ती आकृती ती अजूनही तशीच बसून होती. पण आता तो मदत करा हा आवाज बंद झाला होता आणि त्याऐवजी एक भयानक कर्कश हास्याचा आवाज आला. मी गाडी पुन्हा मुख्य रस्त्यावर घेतली आणि मागे वळून पाहिलं नाही. ॲक्सिलेटर पूर्ण दाबला होता. गाडी 60, 70, 80च्या वेगाने त्या अंधारात धावत होती. साधारण 5-6 मिनिटांनंतर जेव्हा मला खात्री झाली की कोणीही माझा पाठलाग करत नाही, तेव्हा मी रिअर व्ह्यू मिररमध्ये पाहिलं. मागे फक्त काळा कुट्ट अंधार होता, पण माझ्या अंगावरचा घाम आणि वाढलेले हृदयाचे ठोके
मला सांगत होते की मी मृत्यूच्या दारातून परत आलो आहे. तो रस्ता संपवून मी हायवेला लागेपर्यंत गाडीचा वेग कमी केल्याने जेव्हा एकदाचे हायवेचे दिवे दिसले तेव्हा तेव्हा कुठे माझ्या जीवात जीव आला. कसा तरी 1.5 तासानंतर मी माझ्या मामाच्या गावी पोचलो. अंगणात गाडी उभी केली तेव्हा माझे कपडे घामाने पूर्ण भिजले होते. चेहरा फिका पडला होता. मामाने दरवाजा उघडला आणि माझी अवस्था बघून ते तर घाबरलेच. त्यांनी मला पाणी दिलं, पण माझा हात थरथरत असल्याने ग्लास तोंडाला लावणंही कठीण झालं होतं. जेव्हा मी थोडा शांत झालो तेव्हा मी त्यांना त्या रस्त्याबद्दल, त्या ड्रम्सबद्दल आणि त्या मदत करा म्हणणाऱ्या आवाजाबद्दल सांगितलं. माझं बोलणं ऐकून मामांचा चेहरा पांढरा फटक पडला. ते गंभीर आवाजात म्हणाले, मकरन, तू ज्या रस्त्याने आलास तो रस्ता गेल्या 10 वर्षापासून बंद आहे. तिथे आता दिवसा ढवळ्या सुद्धा कोणी जात नाही. मी थक्क होऊन विचारलं, का? तिथे लुटारू आहेत का? मामा म्हणाले, लुटारू तिथे 15 वर्षापूर्वी होते. त्या जंगलात लुटारूंची एक टोळी राहायची. ते असेच रस्ते अडवून लोकांना लुटायचे आणि मारून टाकायचे. पण एका एन्काउंटरमध्ये ते सगळे तिथेच मारले गेले. पण मकरन, त्यांचा शेवट झाला तरी त्यांचा वावर तिथे संपला नाही. गावकऱ्यांचं म्हणणं आहे की आजही त्या अमावस्येच्या रात्री किंवा अशा भयान वेळी तिथे तेच दृश्य दिसतं जे तू पाहिलंस. त्या सावल्या, तो आवाज, ते जिवंत लुटारू नव्हते, तर त्या अतृप्त आत्म्यांचा चकवा होता. जर तू गाडीतून खाली उतरला असतास तर आज तू आमच्यात नसतास. त्या रस्त्याने जाणारे लोक, ड्रायव्हर्स परत आलेच नाहीत. त्या रात्री मला ताप भरला. आजही जेव्हा मी GPS लावतो आणि ते मला शॉर्टकट दाखवतं तेव्हा माझे हात आपोआप थरथरतात. मला आठवतं ते भयानक जंगल आणि तो यांत्रिक आवाज, मदत करा. तर मित्रांनो, ही होती मकरनची थरारक कथा. कधीकधी तंत्रज्ञान आपल्याला रस्ता दाखवतं, पण त्या रस्त्यावर काय दडलंय हे सांगत नाही. मकरनच्या जागी जर तुम्ही असता आणि माणुसकीच्या नात्याने खाली उतरला असता तर काय झालं असतं? विचार करा. कारण काही रस्ते आपल्याला घरी नाही तर सरळ मृत्यूच्या दारात घेऊन जातात. तुमच्यासोबत किंवा तुमच्या ओळखीच्या कोणासोबत असा काही अनुभव आला आहे का, जिथे GPSने तुम्हाला चुकीच्या आणि भयानक जागी नेलंय? तुमचा अनुभव खाली कमेंट्समध्ये नक्की सांगा. तुमच्या कमेंट्स वाचायला मला खूप आवडेल. जर तुम्हाला आजची ही कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रांना शेअर करायला विसरू नका. आणि हो, अजूनही जर तुम्ही मराठी भयकथा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच करा, कारण लवकरच मी घेऊन येत आहे एक अशीच अंगावर शहारे आणणारी भयकथा. जाण्यापूर्वी आपण त्या मित्रांची नावे घेऊया ज्यांनी आपल्या मागील कथांना खूप प्रेम दिलं आणि कमेंट्स केल्या. आजचे हॉरर फॅन्स आहेत मंगल जाधव, भांडूप, मुंबई; पराग म्हसकर, खांडस, तालुका कर्जत, जिल्हा रायगड; सुलोचना पाटील, काटेमणिवली, कल्याण, जिल्हा ठाणे; श्रुती सुलतान, विक्रोळी, मुंबई; रामचंद्र बाने, अहमदाबाद, राज्य गुजरात; राजू वारेकर, कल्याण, जिल्हा ठाणे; साक्षी तावडे, नालासोपारा, जिल्हा पालघर; ईशा डांगे, परळ, मुंबई; श्रीकांत म्हैसेकर, हैदराबाद, राज्य तेलंगणा; रुचा वैद्य, पुणे; तुषार मिश्रा, अमरावती; निशांत तांबे, रत्नागिरी; अतुल कांबळे, वरळी, मुंबई; नेहा गायकवाड, भांडूप, मुंबई; स्वाती पाटील, शिरोली, दुमाला, जिल्हा कोल्हापूर; भावेश दांडेकर, डहाणू, जिल्हा पालघर; अरुण सोनवणे, शिवाजी महाराजनगर, सातपूर, नाशिक; किरण शिंदे, इचलकरंजी, जिल्हा कोल्हापूर; निकिता जावकर, मालवणी, मालाड, मुंबई; आणि शैलेश राऊत, कणकवली.
तुम्हा सर्वांचे खूप खूप आभार. मी सारिका लवकरच एका नवीन, अतिशय भयानक आणि अंगावर काटा आणणाऱ्या कथेसोबत तुमच्या भेटीला पुन्हा येईन. तोपर्यंत काळजी घ्या, सुरक्षित राहा आणि रात्रीच्या अंधारात अनोळखी वाटेवर एकटे जाऊ नका, कारण अंधारात तुम्ही एकटे नसता. शुभरात्री. धन्यवाद.